नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट क्रमांक 1 म्हणजेच आपली सराव परीक्षा सुरू होत आहे आणि SSC बोर्डची सराव परीक्षा म्हणजे अतिशय महत्त्वाची असते। यासाठी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 याची क्वेश्चन पेपर आपण पाहत आहोत। यासाठी वेळ आहे 2 तास आणि गुण आहे 40। तर पहा, याच्यामध्ये काही बेसिक इन्स्ट्रक्शन दिले। यामध्ये आपण पाहत आहोत आय एम द मल्टीसिमल बट आय डोंट हॅव द टिश्यू इन माय बॉडी, नेम ऑफ द फायलम। 1 मार्कचे क्वेश्चन आहेत सगळे। क्वेश्चन नंबर 2 गिव्ह द सायंटिफिक रिझन। हा क्वेश्चन नंबर 2A आणि क्वेश्चन नंबर 3 याच्यामध्ये गिव्ह द सायंटिफिक रिझन तुम्हाला असतात। यामध्ये फर्स्ट क्वेश्चन विचारले आहे, सम हायर प्लांट्स अँड ॲनिमल ऑल्सो समटाइम अंडरगोज द अँड ॲरोबिक रेस्पिरेशन। ॲरोबिक रेस्पिरेशन आणि ॲरोबिक रेस्पिरेशन डिस्टिंग्विश करा, यासाठी सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही पहा। अ नेचर गॅस बेस्ड पॉवर प्लांट इज द इन्व्हायरमेंट फ्रेंडली। बरोबर आहे, इन्व्हायरमेंट फ्रेंडली नेचर गॅस आहे आणि म्हणून आपला तो सर्वात जास्त आता यूजफुल आहे आणि आपण यूज करतो आहोत। कॉन्टॅक्ट विथ द जेलीफिश कॉज बर्निंग द सेन्सेशन इन अवर बॉडी। जर जेलीफिशच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण आलो तर आपल्या बॉडीला इचिंग असं होतं। कारण का, तर त्यांच्या बॉडीतून एक द्रव बाहेर पडतो, त्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होतो। तर तुम्ही ते त्याचा आन्सर लिहायचा आहे। क्वेश्चन नंबर 2B मध्ये तुम्हाला फॉलोइंग सब क्वेश्चन्स दिलेले असतात। एनी 3 व्हॉट डू फॉलोइंग द सिम्बॉल प्रेझेंट्स। 2 हे सिम्बॉल आहे, तुम्हाला काय प्रेझेंट करतात की तुम्ही डस्टबिनमध्ये कचरा टाकावा, सेव्ह द एनर्जी किंवा यूज द सायकल। वाय? बिकॉज ड्यू टू द सेव्हिंग द फ्युएल, दॅट्स वाय। देन द डिफरन्शिएशन बिटवीन द इनव्हर्टिब्रेट्स अँड व्हर्टिब्रेट्स ॲनिमल, तो तुम्ही फरक स्पष्ट करायचा आहे। त्यानंतर एक्सप्लेन द फॉलोइंग फॉर वेज टू रिड्यूस द स्ट्रेस। स्ट्रेस रिड्यूस करण्यासाठी कुठल्या 4 वे आहेत किंवा 4 पर्याय आहेत किंवा मार्ग आहेत। आता 4 मार्ग कोणते आहेत? टू जॉईन द लाफ्टर क्लब, तुमच्या हॉबी तुम्ही जोपासा, लाफ्टर क्लब जॉईन करा, रीडिंग, रायटिंग, वॉचिंग, प्लेईंग, फिजिकल ॲक्टिव्हिटी, योगा, हे सगळं त्याच्यामध्ये येतं। ओके, देन नेक्स्ट व्हॉट द इम्पॉर्टंट ऑफ मेडिकल प्लांट्स। मेडिकल प्लांटचे तुम्ही इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्व लिहायचं आहे। सगळ्यांना माहिती आहे औषधी वनस्पतींचं महत्त्व, त्यामध्ये अगदी आपल्या दारातील अंगणातील तुळशीपासून कोरफडीपासून लिंबाचं झाड हे सगळं लिहू शकता तुम्ही। वाय इज द मॉक ड्रिल नेसेसरी। मॉक ड्रिल नेसेसरी का आहे? जेव्हा कधी आपत्कालीन परिस्थिती येते तेव्हा आपण मॉक ड्रिल जर केली तर आपल्याला त्याचा फायदा होतो आणि आपल्याला नवीन नवीन आयडिया सुचतात, यासाठी आवश्यक आहे। जसे की सुनामी आली, भूकंप झाला, तर घरातून बाहेर कसं पडायचं, काय करायचं, फर्स्ट रेमेडीज काय असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण आधीच क्लिअर केल्या तर आपल्याला त्या बऱ्या पडतात, म्हणून मॉक ड्रिल करायचं। ओके, देन नेक्स्ट आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन। क्वेश्चन नंबर 3 एनी 5 15 गुणांसाठी आहे हा क्वेश्चन। यामध्ये फ्रॉम व्हॉट इज द चीज मेड। चीज कशापासून बनतं? तर गाईच्या दुधापासून। नॉट ओनली द मिल्क। द आन्सर इन फुल सेंटेन्स, द चीज इज मेड फ्रॉम द काऊ मिल्क। कारण की म्हशीच्या दुधापासून चीज चांगलं बनत नाही, म्हणून काऊ मिल्क हा वर्ड तिथं आला पाहिजे। 10वी बोर्डसाठी हा रूल सांगते। देन आफ्टर कम्प्लीट द टेबल। विच द कोॲग्युलेशन आर यूज द मेकिंग व्हेजिटेरियन चीज। व्हेजिटेरियन चीजसाठी आपण कोणतं कोॲग्युलंट म्हणजे एजंट वापरतो, त्याचं नाव तुम्हाला तिथे लिहायचं आहे। फॉलोइंग द टेबल, पॅनक्रियाज, मेलेनिन, केराटिन, स्किन, हेमोग्लोबिन, द बोन, अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता। ब्लड आहे। एक्सप्लेन द मिनिंग ऑफ फॉलोइंग सिम्बॉल्स अँड द स्टेट ऑफ द रोड। हा 3 सिम्बॉल, रिसायकलिंग, सेव्ह द वॉटर, सेव्ह द एनर्जी, वॉट इज द बेनिफिशियरी ऑफ द हायड्रोनिक पॉवर रिजनरेशन, याचे काय फायदे आहेत? बेनिफिट्स म्हणजे फायदे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशनचे। ऑब्झर्व द फिगर, स्टारफिश आणि हे यांची नावं तुम्हाला। फायलम डज द ॲनिमल बिलॉंग्स, कोणत्या फायलममधून आहेत हे तुम्हाला लिहायचं आहे। अशा प्रकारची प्रश्नपत्रिका आहे आणि शेवटचा क्वेश्चन 5 जो आहे तो तुम्हाला एक पॅसेज दिलेला आहे आणि काही पॉईंट दिलेले आहेत ब्रॅकेटमध्ये। दिल्ली 2005, आर्म फोर्स, नॅशनल डिझास्टर रिलीफ अँड रेस्क्यू, स्टेट रिझर्व्ह पोलीस 2015। तर हे तुम्हाला यामध्ये सगळं फिल करायचं आहे। हा पॅराग्राफ तुम्ही वाचायचा आहे, तुम्हाला ॲटोमॅटिक त्याची उत्तर समजतील, तुम्ही तिथे फिल करा। देन आफ्टर नेक्स्ट ऑब्झर्व द डायग्राम अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स। इथे तुम्हाला खूप सारे छोटे छोटे आकृती आहेत। तुम्हाला जर हे ब्लॅक अँड व्हाईट दिसत असतील तरी ऑलरेडी तुम्ही स्टडी करताना याचा अभ्यास केलेलाच आहे। ब्रेन आहे, इंटेस्टाईन आहे, लिव्हर आहे, हार्ट आहे, बोन, स्टेम सेल्स आणि न्यूरॉन्स, हे अवयव प्रत्यारोपण मराठीमध्ये बोलतो आपण त्याला, ट्रान्सप्लांट, ऑर्गन ट्रान्सप्लांट म्हणजेच अवयव प्रत्यारोपण। तर यासाठी विच ट्रीटमेंट मेथड शोज, याच्यामध्ये कुठली ट्रीटमेंट दाखवलेली आहे? तर ऑर्गन ट्रान्सप्लांट। तर आर यू द ॲडव्हान्टेजेस ऑफ दिस मेथड ड्युरिंग द ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन? येस, याचे खूप सारे फायदे आहेत, ते तुम्ही लिहा। सम सिम्बॉल्स आर शोन बिलो विथ द राईट अबाउट देम, याविषयी तुम्ही माहिती लिहा। सर्वात सोपं जर पाहिलं सायन्स 2चा खूप सोपा पेपर असतो। 3 तुम्हाला डेंजरस, फ्लेमेबल, इन्फ्लेमेशन असं तुम्हाला आणि स्फोटक आहे।
तर या प्रकारे तुम्हाला त्याची नावं लिहायची आहेत फक्त. आन्सर द फॉलोइंग्स ऑफ क्वेश्चन दिले तुम्हाला इथे. हा सगळ्यात लास्टचा सोशल हेल्थ या लेसनमधील हा चॅप्टर अतिशय सोपा आहे. नेम ऑफ द फॅक्टर अफेक्टिंग द सोशल हेल्थ 2 मार्क्ससाठी आहे. टोटल प्रश्न 5 गुणांसाठी आहे. कुठले फॅक्टर अफेक्ट करतात आपल्या सोशल हेल्थसाठी, आपल्या सामाजिक आरोग्यासाठी कुठले घटक घातक आहेत. इट्स द प्रॉपर ऑर इम्प्रॉपर टू इट विच वॉचिंग द मोबाईल गिवन रिझन. हा मुलगा जेवण करता करता मोबाईल पाहत आहे किंवा जेवण करताना मोबाईल पाहतं हे किती योग्य आहे, त्याचं किंवा योग्य आहे की अयोग्य आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. प्रॉपर की इम्प्रॉपर, हे इम्प्रॉपर आहे आणि त्याचं गिव्ह द रिझन तुम्हाला लिहायचं 2 मार्क्ससाठी. देन नेक्स्ट, व्हॉट कन्क्लुजन विल यू ड्रॉ फ्रॉम द गिवन पिक्चर. या पिक्चरवरून तुम्ही काय कन्क्लुजन काढता की व्यसनाधीनता दिसते, नैराश्य दिसते, व्यसनाच्या आहारी आता तरुण जाताना दिसत आहेत. आणि सॉल्व द क्रॉस पझल, हे तुम्ही सॉल्व करू शकता. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तो आवडला सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा. भेटत उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी यू. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्या 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, कारण सगळीकडे आता सराव पेपर सुरू आहे. धन्यवाद.